प्राचीन नालंदा विद्यापीठाचा इतिहास काय आहे? साधारण 1500 वर्षापूर्वी प्राचीन भारतात बिहारमध्ये एक सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षण केंद्र होते, ते म्हणजे नालंदा. सम्राट पहिल्या कुमारगुप्तने साधारण 427 साली याची स्थापना केली. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर या विद्यापीठाचे नाव श्री नालंदा महाविहार असे आढळते. या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहण्यासाठी 4000 तर अभ्यासासाठी 1000 खोल्या होत्या. 8500 विद्यार्थी आणि 1500 शिक्षक होते. इथे परदेशातून देखील मुलं शिकायला येत. चायना, कोरिया, जपान, मंगोलिया, तिबेट आणि श्रीलंकेतील बरेच विद्यार्थी होते. इथे बौद्ध धर्म, जैन धर्म, व्याकरण, साहित्य, गणित, ज्योतिष, शिल्पशास्त्र, आयुर्वेद शिकवले जायचे. राहणं, खाणं आणि शिक्षण विनामूल्य असे. हा सर्व खर्च सम्राटाने दान दिलेल्या 100 खेड्यांच्या उत्पन्नातून चाले. या आदर्श विद्यापीठाबद्दल अजून जाणून घेऊयात पार्ट 2 मध्ये.